हाय, गुड मॉर्निंग. ॲक्च्युली तुम्ही हा व्हिडिओ आफ्टरनूनला बघणार आहात म्हणून गुड आफ्टरनून. चला, पण माझी सकाळची सुरुवात झालेली आहे. आज काहीतरी वेगळं दे मम्मा असं मुलांचं होतं आणि तसंही आज आखाडी आहे. म्हटलं सण करू तेव्हा करू, पण मुलांना थोडंसं काहीतरी छान मिळालं पाहिजे म्हणून ना आज मी भरपूर दिवसानंतर इथे पालकच्या पुऱ्या बनवायला घेतलेल्या आहेत. खूप छान लागतात, अगदी खस्ता कचोरीसारख्या लागतात माहीत आहे काय ह्या पुऱ्या. फक्त थोड्याशा जास्त तळून घ्यायच्या त्या, मग मस्त लागतात. सोबत यामध्ये कस्तुरी मेथी, जिरं, ओवा वगैरे जे काही घालते ना मी, त्यामुळे इतका मस्त फ्लेवर येतो आणि मस्त अशा वेगळ्याच खुसखुशीत लागतात. आरूला पिहूलाच नाही तर आरूच्या पप्पांनाही प्रचंड आवडतात. सो म्हणून मी अधूनमधून अशा पुऱ्या करत असते. कधीतरी मेथीच्याही मी अशा ट्राय करते, त्याही फार छान लागतात. बरं चला, आता पटपट मुलांचा टिफिन आटोपते, मुलांना शाळेत पाठवते आणि नंतर तुम्हाला भेटते. मुलं शाळेत जायस्तोवर इतकी घाई गडबड असते की काय सांगू. आणि मुलं शाळेत गेले की इतकं भयान वाटतं ना घरात. म्हणून जे आहे पहिली पूजा आटपून घेतली. घरात पूजा झाली की कसं घर पूर्ण प्रसन्न होतं, खूप फ्रेश फील होतं. सो पूजा केली सर्व घरात. मस्त आज धूपबत्ती जी आहे मी अशी फिरवली, त्यामुळे म्हणजे घरातला कोना मस्त असा प्रफुल्लित होतो. त्यानंतर मी आत्ताच जो आहे मोबाईल हातात घेतला आहे तेही शूट करण्यासाठी, कारण आज मला प्रचंड घाई गडबड आहे. म्हणजे मुलं गेलीत ना घरातनं 7:15 वाजतापासनं अशी पटपट बघा सर्व घर आवरलं, सर्व घर मस्त स्वच्छ केलं. बघितलं, मस्त चकाचक घर केलं. आणि त्यानंतर आता मला करायचं आहे स्वयंपाक. पूजा ही आटपून झाली माझी. आता आज सर्व इतकं पटपट का आटोपलं आणि मी इतकी एक्सायटेड का दिसते आहे तेही सांगते. सर्वात आधी तर आज आहे गुरुपौर्णिमा, आखाडी. सो तुम्हाला सर्वांना आखाडीच्या गुरुपौर्णिमेच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि आज बाई ग उसकी लागते. आणि आज माझी फ्रेंड आणि आज एक माझी फ्रेंड मला भेटायला येणार होती. काल आमचं तसं चॅट झालं. सो ती बोलली 10-11 वाजेस्तोवर मी येऊन जाईल. सो ती यायच्या आधी मला माझं सर्व घर आवरून स्वयंपाक करून रेडी ठेवायचा होता, पण नाही झाला माझा स्वयंपाक. ॲक्च्युली जशी मुलं गेलेत ना, मी एक सेकंदही म्हणजे असा मोकळा श्वासही घेतला नाही. इतकी भरभर जी आहे सर्व कामं आटोपलीत, पण तरीसुद्धा व्हायचा तो वेळ झालाच. व्हिडिओची कामं होतीच त्यामध्ये, ती सर्व करता आणि आत्ता मी मॅडमला फोन करते तर ती बोलते सॉरी ग स्नेहा, माझं आत्ता येणं जमणार नाही, मी बघते सायंकाळी किंवा उद्या येईल. सो खरं सांगू का, थोडीशी मी नाराज झाले, कारण मी खूप एक्सायटेड होते तिला भेटण्यासाठी. कोण येणार आहे ते आज आली तर आजच्या व्हिडिओमध्ये, उद्या आली तर उद्याच्या व्हिडिओमध्ये, पण तुम्हाला मी भेटवतेच. सो आता ती तर काही येत नाही आणि मी समजून घेऊ शकते. इतक्या वर्षानंतर ती इंडियामध्ये येते आहे. इट मीन्स तिच्या म्हणजे भरपूर रिलेटिव्हकडे तिला जायचं असतं, सर्वांसोबत बोलायचं असतं, सर्वांना वेळ द्यायचा असतो. तरीसुद्धा त्यात ती मला वेळ द्यायला येते, तेच खूप झालं तिचं. आज तिला बऱ्याच जणांकडे तिच्या रिलेटिव्हकडे जेवण वगैरे आहे. सो तिला तिथे जायचं आहे आणि माझंही तेच चाललेलं होतं. ती आली की म्हणजे तिच्यासाठी काय करू काय नाही असं माझ्या डोक्यात होतं, पण म्हटलं ठीक आहे आपण सिंपलचं मस्त भाजी पुरीचा बेत करू. श्रीखंड आरोहीच्या पप्पासोबत भांडून त्यांना सकाळीच आणायला लावलं. त्यांचं म्हणणं होतंच नाही, कामं आटोपले की तू जा मार्केटमध्ये घेऊन ये, कारण 8 वाजता त्यांना ड्युटीला जायचं होतं. आणि माझं असं म्हणणं होतं, मी काय करणार आहे, तुम्ही मला श्रीखंड आणून द्या, नंतर ड्युटीवर जा. सो त्यांनी एवढ्या घाई गडबडीतही मला आणून दिलं. आता ते आल्यावरही म्हणजे ओरडणार नाहीत, पण विचारतील काय ग कुठे आहे तुझी मैत्रीण वगैरे असं. सो असे काहीशी गडबड जी आहे माझी आज झालेली आहे. पण त्या गडबडीत एक गोष्ट चांगली झाली, माझं घर पूर्ण आवरून झालं. आता फक्त मला करायचं आहे स्वयंपाक. आणि स्वयंपाक यासाठीच ठेवला होता, म्हटलं तिला कॉल करायचा, भाजी ठेवायची आणि ती आली की गरम पुरी तळली की असा सिंपलसा मस्त बेत जो आहे माझा चाललेला. पण तिचं तर असं होतं, तू स्वयंपाकाच्या काय नाश्त्याच्याही नादात स्नेहा लागू नको, कारण मी तुला भेटायला येते आहे, मला तुझ्यासोबत छान टाईम घालवायचा आहे. तू स्वयंपाकात ब्रेकफास्टमध्ये राहशील तर मग आपलं बोलणं काही होणार नाही.
आणि त्यामुळे तू खाण्यापिण्याच्या नादाला लागू नको, फक्त मस्त 1 कप चहा ठेवशील, आपण चहा घेत बसू आणि मस्त गप्पा मारू, असं तिचं म्हणणं होतं. बघते आता मॅडम कधी येतात ते, पण माझी एक्साइटमेंट बघू शकताय तुम्ही. बघते आता सायंकाळी आली तर भेटतेच तुम्हाला. चला आता स्वयंपाक बाकी आहे, आरोहीच्या पप्पांना टिफिनही द्यायचं आहे, सणासुदीचं करायचं भरपूर काही होतं डोक्यात. पण झालं असं की सकाळी मुलं शाळेत गेलीत, हे ऑफिसला गेलीत, मग म्हणजे माझं असं म्हणणं होतं जर फ्रेंड आली असती तर केलं असतं, पण आता तीही येत नाही आहे, त्यामुळे आता सरळ भाजी आणि पोळीच करते आणि सायंकाळी बघते. मग जर आरोहीच्या पप्पांची इच्छा असेल काहीतरी खायची किंवा मुलांची तर बनवते, नाहीतर सतत तेलकट आणि गोड वगैरे बनतच आहे घरात, त्यामुळे स्पेशली आज सण होईल का नाही मलाही माहीत नाही. चला आता आधी स्वयंपाक करते, नाहीतर टिफिनलाही लेट होऊन जाईल. मस्त निवांत आटपत होती सर्व, आणि आता लक्षात आलं अरे टिफिनवाले काका निघालेही असतील, म्हणून बरोबर इथे दोडक्याची भाजी बनवायला घेतली आणि सोबत पोळ्या बनवते आहे. म्हणजे आरोहीच्या पप्पांसाठी पोळ्या बनवल्यात, माझ्यासाठी 2-3 पुऱ्याही तळल्यात मी, कारण सकाळी ब्रेकफास्टमध्ये पुऱ्या होत्या, पण माझा काही म्हणजे ब्रेकफास्ट करणं झालेलाच नव्हता, म्हणून म्हटलं चला आता साध्याच का असेना पण पुऱ्या तळते, जेवण करते आणि नंतर आराम म्हणणार होते मी, पण आराम करून चालणार नाही, कारण भरपूर कामं आणखीही बाकी आहेत. स्वयंपाक झाला म्हणजे सर्वच झालं असं काही नाही. आणि तुम्हाला हा टिंग 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 जो आवाज येतोय ना, बाहेर प्रचंड हवा चाललेली आहे आणि मी एक्झॉस्ट फॅन क्लीन करताना एक वायर बहुतेक खाली लूज होती, सो ती त्या फॅनला लागते, त्यामुळे असा आवाज येतोय. पण चला माझं सर्व माझं किचन स्पेशली मस्त असं आवरून झालं. त्यानंतर मी जेवण केलं आणि आता माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ होता, आज व्हिडिओही लवकर अपलोड झाला होता, सो म्हटलं भरपूर दिवस झाले कमेंट्स येत आहेत ताई घराचा टूर दे, सो त्यासाठीचं शूट करायला इथे मी घेतलं. उद्याचा व्हिडिओ बहुतेक त्याचाच असेल, सो पाहायला नक्की विसरू नका. पिहू पावसात ओला नको होऊ, ए नको बाबा ओला होऊ नको, ये वरे. बघा ऐकतो का पावसात मस्त, ए बाळा चल वर. पियुष वर आला, पियूला फक्त कपडे वगैरे चेंज करून दिले नाहीत तर माझी मैत्रीण आली. मला तर आश्चर्यच वाटलं, कारण पाऊस चालू होता आणि मला 100% वाटत होतं की ती काही आता येणार नाही, पण लगेच ती आली आणि तिला बघून खरंच इतकं भारी वाटत होतं ना, खूप मस्त. मग काय त्यानंतर मस्त आमच्या गप्पा गोष्टी सुरू झाल्या. माझा भाऊ म्हणे जाणं तुझी क्लासमेट आहे ना म्हणे ती आरोही तुझा वेट करेल ना, हे बोलत नाही का म्हटलं, अरे ते बोलत नाही म्हटलं आताही बोलले नसते ते थोडे. तू कुठल्या क्लासला गेली आता तुला आठवते मी माझं सरळ सांगत आहे, तो क्लिअर सांगत आहे, नाही आठवत. बरं जाऊ, तुझ्या मम्मीची फ्रेंड आहे मी, व्हिडिओज बघत असते नेहमी. हो तू आईला किती हेल्प करतो. आणि मागे तू काय बनवले होते, बटाटे वडे बनवले होते ना, ते बघून मी रेसिपी शिकली माहिती का. हो जळले होते का, पण व्हिडिओ मध्ये तर छान दिसत होते रे. हो का, असं भेटत चालू होतं कटाईमध्ये लांबून. त्याला देशील नको आता इथे काय म्हणतो, गेल्यानंतर ते माझंच होणार आहे. कशाला म्हणजे थँक्यू. शुभांगी आली ना तेव्हापासून आमची फक्त कंटिन्युअसली बडबड चाललेली. इवन तिला मी पाणीही विचारलं नाही, माहीत आहे का, इतकी बडबड चाललेली. आणि सांगू का 5 वर्षात आम्ही हे सेकंड टाइम भेटतो आहे, तरीही बघा म्हणजे इतकं कम्फर्टेबल आम्ही एकमेकींसोबत होऊन जातो ना, इतकं छान बॉन्डिंग तयार झालं. म्हणजे आयुष्यात फक्त एकदा भेटलो होतो पूर्वी आणि हे सेकंड टाइम, तरी असं वाटतं का कितीकच वर्षापासून आम्ही एकमेकींसोबत आहोत. सो आमची बडबड चाललेली छान. तेवढ्यात पिहूची प्रताप बघा तुम्ही, कोणी घरी आलं की मुलं त्याचा बरोबर फायदा उचलतात. एकतर इथे त्याचं खेळणं सांड उबड चाललेली, ती करू नको म्हटलं तर त्याला मोबाईल द्यावा लागायचा आणि त्यामुळे मग जास्तीचं मी काही शूटही केलं नाही.
पण हां, मोबाईलचाही एक प्रॉब्लेम होता, स्पेस फुल झालेली होती, सो ते डिलीट करायला वगैरेही मला जास्तीचा वेळ मिळाला नाही. आणि एक बरंच झालं माहीत आहे का, म्हणजे एकमेकींना भरपूर वेळ देता आला, भरपूर मेमरीज क्रिएट करता आल्यात आणि खूप 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 साऱ्या गप्पा. आता पुन्हा ती 1 वर्षाने येईल, 2 वर्षाने येईल, 3 वर्षांनी येईल, माहीत नाही. सो त्यामुळे जो वेळ आम्ही एकमेकींसोबत घालवला ना, तो खरंच खूप छान घालवला. सो आता इथे तिचे दादा आलेले तिला घ्यायला, सो तेही आले बघा, गार्डनमध्ये गेलेत. तिची भाची पण खूप आवडीनं सर्व काही बघत होती आणि फायनली तिला निरोप द्यायचा वेळ आला. सो इथे मी तिला कुंकू वगैरे लावते आहे, कारण सायंकाळ झाली होती. तिने माझ्यासाठी खूप छान गिफ्ट आणलं, पण माझ्याकडे एक साडी होती म्हणून म्हटलं चला मी ते तिला देते. पण तिला साडी नकोच होती, मी तिला खूप फोर्स केला पण तिने ती घेतली नाही. सो मग माझ्याकडे एक छानशी माळ होती जी मी यूज केलेली नव्हती, मग ती मी तिला दिली आणि ती लगेच मग निघून गेली. इथे इतकं छान म्हणजे कॅमेरा ऑन करून ठेवला होता मी, पण मेमरी फुल झाल्यामुळे तो बंद पडला, त्यामुळे पुढचं शूट नाही करू शकले. पण खूप म्हणजे अगदी टचवूड होतं जे काही यानंतर झालं होतं ते, पण ठीक आहे. सो तिला बाय केलं आणि चला आता घरी आले. आणि आज आहे गुरुपौर्णिमा. सकाळी जी पूजा करायला पाहिजे होती ती मी आता सायंकाळी करते आहे, कारण सांगितलं दिवसभराचा रुटीन बघितलाच तुम्ही. सो इथे जे आपले कुलदेवता असतात त्यांच्या आरत्या लावायच्या असतात, दिवा वगैरे वगैरे वगैरे. सो ते सर्व केलं मी, छान यथासांग पूजा केली आणि त्यानंतर पटपटपट स्वयंपाक केला. आरोहीच्या पप्पांचा टिफिन दिला, त्यांना मुलांना जेवू घातलं आणि आत्ता कुठे मला निवांत वेळ मिळाला आहे. राखाडी आहे, पण आज सण म्हणून असं फारसं मी काही केला नाही, पण आजचा दिवस माझा खूप 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 छान गेला. माझी फ्रेंड आली होती भेटायला, तुम्ही बघितलं, आणि इतकी गोड आहे ना ती, म्हणजे काही लोकांना फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी देतात. आणि म्हणजे अशी लोक माझ्या लाईफमध्ये आहेत. खरंच मी तर खूप जास्त ग्रेटफुल आहे. खूप छान छान, म्हणजे मी फार काही नसेल कमावलं ना, पण मी माझ्या लाईफमध्ये खूप छान छान लोक कमावलीत. बाहेरकडची म्हणा, सासरकडची म्हणा, फ्रेंड सर्कल म्हणा. खरंच मला फ्रेंड सर्कल तर खूप 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 जास्त छान मिळालेलं आहे. मी नेहमी त्याबद्दल म्हणजे आभारी असते. आणि तुमच्यासोबतही ही गोष्ट मी बऱ्याचदा शेअर केलेली असेल. सो थायलंडवरनं काही दिवसासाठी आलेली ती, तरी सुद्धा तिने त्यातले काही तास मला दिलेत. खरं खूप छान वाटलं आणि इतकं अप्रिशिएट करते ती प्रत्येक गोष्टीसाठी. खरं सांगते, म्हणजे काही लोक असतात ती भरपूर स्तुती करतात, पण आपल्या लक्षात येतं माहिती आहे का, म्हणजे स्तुतीचेही काही प्रकार असतात. सो आपल्या लक्षात येतं नाही हे बरोबर आहे, पण ती जे काही बोलते ना इतकं मनापासून बोलते आणि इतकं अप्रिशिएट करते. म्हणजे खरंच असं वाटते की हां, कोणीतरी ना आपली मेहनत बघतोय किंवा आपण खरंच मनापासून त्यांना आवडतो, असं काहीसं फील होतं. आणि आज मला तसंच झालंय. खरं सांगते, गार्डनमध्येही तिने बराच वेळ घालवला, तिला फार आवडलं आणि इतकं मनापासून कौतुक करत होती ती. म्हणजे माझ्या गार्डनचं सर्वच जण कौतुक करतात, सर्वांना माझं गार्डन फार आवडतं, पण त्यामागं जी माझी मेहनत असते ना, तिने खरं तर त्याला ॲप्रिशिएट केलं. किती स्नेहा मेहनत करते. इतकं सुंदर गार्डन बनवणं ठीक आहे, पण ते मेंटेन ठेवणं ही म्हणजे खूप एक मोठं काम आहे, ते तू करतेस वगैरे वगैरे. ऐकून खूप छान वाटलं. म्हणजे फक्त माझी स्तुती केली म्हणून नाही म्हणते आहे, पण तिच्यासोबत घालवलेल्या प्रत्येक क्षणातनं मला फक्त पॉझिटिव्हिटी मिळते. खूप कमी भेटतो आम्ही, पण जितकं भेटतो, जितकं वेळ भेटतो, तो वेळ आमचा खरंच खूप छान जातो. सो तिने माझ्यासाठी थायलंडवरनं बघा हे ब्रेसलेट आणलंय आणि तिच्यासोबत बोलता बोलता ॲक्च्युली मी बघितलं आणि लगेच ठेवून दिलं. आणि तिला सांगायचंही राहिलं की अगं मला ब्रेसलेट खरंच खूप जास्त आवडलं आणि खरंच आवडलंय मला, खूप सुंदर आहे. इतक्या लांब राहून कोणीतरी आपला विचार करतं, आपल्यासाठी छोटंसं छानसं गिफ्ट घेऊन येतं. आणखी काय पाहिजे नाही लाईफमध्ये. सो हे ब्रेसलेट आणि हा एक छानसा लिप बामही आणला तिने. त्याकडे एक साडी होती, साधीशीच होती ती, पण क्वालिटी छान होती आणि दिसायलाही छान होती. सो म्हटलं चला ती तिला देते, पण तिला खूप फोर्स केला, तिने काही ती घेतलीच नाही. सो माझ्याकडे ना एक मंगळसूत्र टाईप छान एक चेन होती आणि म्हणजे तीच अशी बोलत होती, तुझ्या जवळची कोणतीही छोटीशी वस्तू, इयरिंग्स म्हण, काहीही दे,
साडी नको देऊ. आणि मग मीही विचार केला ती साडी वेअर करतच नाही आणि मग असल्या साध्या साड्या तर ऑब्विसली करणारच नाही. म्हणून म्हटलं ठीक आहे साडी नाही. मग मी शोधलं कबड पूर्ण तिच्या समोर. मला म्हणजे ती आहेत भरपूर वस्तू पण कसं यूज केलेलं मला तिला द्यायचं नव्हतं. सो ती चेन दिसली मला लकीली जी मी यूज अजूनही केलेली नव्हती. सो ती मी तिला गिफ्ट दिली आणि तिचा लगेच मला फोनही आला की स्नेहा तुझं गिफ्ट फार आवडलं आणि मी दिलेलं लोणचंही तिला फार आवडलं असं. पण मी तिच्या समोर ब्रेसलेट ओपन केलं, लिप बाम नव्हतं ओपन केलं, आता करते आहे पण तरी मी तिला सांगितलं नाही. सो आता तिला छान याचा फोटो पाठवते आणि पुन्हा एकदा थँक्यू म्हणते या गिफ्टसाठी. तुम्हाला जवळून दाखवते. हा लिप बाम लावून आता 1.5 तास 2 तास झालेत जवळपास, जसंच्या तसं आहे बघा. सो तुमच्यासोबत मी बोलले आणि तेव्हापासून मी इथेच बसून आहे, काहीच काम केलेलं नाही. स्वयंपाक आवरला होता, मी टिफिन दिला होता, मुलांना जेवायला दिलं होतं. आता मला तर काही भूक नाही पण किचन आवरावंच लागेल कारण उद्या पुन्हा स्वयंपाक करायचा आहे. आणि हा लिप बाम मला इतका आवडला की काय सांगू. याचा शेड बघा किती छान आहे, खूप मस्त अगदी. आणि केव्हाचा लावून आहे माहीत आहे का, म्हणजे मी तुमच्यासोबत बोलले तेव्हापासनं माझं काय झालेलं, मेमरी फुल झाली मोबाईलची. सो तेच करत बसले मी इथे. 1-2 शॉर्ट बनवलेत आणि मग ते डिलीट करायची कामं केले. त्यात माझा बराच वेळ गेला आणि आता मला किचन आवरायचं आहे. खरं सांगू का खूप कंटाळा आला, डोळ्यात अगदी पाणी येतंय माझ्या, झोप आहे माझ्या डोळ्यात खूप, म्हणजे खूप झोपावंसं वाटतंय. पण चला, लिप बाम किती छान दिसतोय ना, छान वाटतोय मला हा शेड, खरंच खूप मस्त. चला आता पटपट किचन आवरते. किचन म्हणजे स्वच्छ असल्याशिवाय मला चैन पडत नाही आणि झोप काही व्यवस्थित लागत नाही. म्हणून खूप कंटाळा आलेला असूनही मस्त असं किचन क्लीन केलं बघा. चला या क्लीन किचनसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या. बाय.